परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, तमाम महापुरुषांना पहिल्यांदा वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरेराव सर आणि ज्यांनी आता या पुस्तकाचं विवेचन केलं ते विजय चौमरे सर, प्रमुख पाहुणे राजेंद्र कुंभार सर आणि ज्यांनी खरं तर अनिलला अडचणीत आणलंय, त्या आज लातूरला कार्यकर्ता, काय प्राध्यापक नाही, विचारवंत नाही किंवा त्याला लेखकही नाही, पण माणसात राहून काम करण्याची क्षमता सुरुवातीपासून असल्यामुळं आणि अनिलच टाळता येत नाही, म्हणून मला अनिलला माणसं कशी अडचणीत आणायची तू बरोबरच आठवत म्हणलं की अनिल करून माणसं अडचणीत पण चांगल्या कामासाठी अडचणीत आणायचं, चांगल्या कामासाठी। म्हणून या ठिकाणी खर तर आज पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्या प्रकाशनाला मामा सोबत असावे, बहीण सोबत असावी, म्हणून आग्रहानं या ठिकाणी खरं तर निमंत्रण दिलं आणि याचा साक्षीदार मला होता आलं ही माझ्यासाठी खूप महत्वाची बाब समजते। खरं तर आज आपण या ठिकाणी बघितलं की देशामध्ये, राज्यामध्ये, प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपण ज्या माणसावर किंवा ज्या विषयावर आपल्याला खर्च करायचा तो विषय या ठिकाणी माणसं संपवित चालतात। आपण साधारणतः खरं तर शिक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी मांडत असताना खरं तर बाबासाहेबांच्या नंतरची ही 5वी पिढी आहे, 5वी ते 6वी पिढी आहे। बाबासाहेबांचा विचार म्हणजे बाबासाहेबांना तुमचा जर उत्कर्ष कशामध्ये होत असेल तर शिक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणी तुमचा उद्धार, तुमचा विकास या ठिकाणी होऊ शकत नाही। आणि आमच्या आंधळे आई-वडील की ज्यांना कधी शिक्षणाचं दार माहीत नव्हतं किंवा ज्याला एखाद्याला पत्र वाचायला गावातल्या एका प्रमुखाकडे किंवा गावातल्या एखाद्या तो शिकणाऱ्यापैकी फक्त ब्राह्मण समाज त्याच्या घरी जाऊन पत्र वाचून घ्यायचे, ही परिस्थिती बदलण्याचं काम खरं तर इथल्या 11 पगड जातीचं या ठिकाणी फक्त ब्राह्मणाशिवाय शिक्षणाचं काम दुसऱ्याला कुणीही नव्हतं। पण बाबासाहेबांचा जन्म झाला, बाबासाहेबांच्या नंतर खरं तर शिक्षण इथलं बहुजनापर्यंत येण्याचं काम या ठिकाणी सुरुवात झाली आणि ही 5वी पिढी आहे। आणि ह्या 5व्या ते 6व्या पिढीमध्ये आपण जर बघितलं सुरुवातीचा काळ माणसं शिकायचे, नोकरी करायचे, पण त्याची बांधिलकी समाजात प्रीत्यर्थ राहायची, त्याच्या आई वडिलांच्या साठी राहायची, पण सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये खरं तर ही सर्व बदल होत चालले आणि आता तर शिक्षणच बंद होतं की काय अशी परिस्थिती आज देशाच्या समोर या ठिकाणी उभारली जातो। म्हणून खरं तर जी बाबासाहेबांनी 3-4 गोष्टीला महत्व दिलं या ठिकाणी, त्या गोष्टी बाबासाहेबांच्या ज्या गोष्टी शिक्षण आहे, मला सांगा जिल्हा परिषदच्या शाळेची काय अवस्था आहे किंवा इथल्या महाविद्यालयाची काय अवस्था आहे। आज महाविद्यालय तिथल्या तुमच्या ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्था या ठिकाणी बंद पडण्याच्या, मराठी मीडियमच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत की तिथं त्याला पर्याय म्हणून त्या ठिकाणी इंग्लिश मीडियमच्या शाळा काढल्या। आणि मला सांगा माझा जर भाऊ जर मजुरी करीत असेल तर इंग्लिश मीडियमची पहिलीची फीस किंवा त्या पीजीची फीस 1 लाख रुपये भरू शकतो का? म्हणजे एकीकडे 10% लोकांना शिकवायचं आणि 90% लोकांना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम ही षडयंत्र या देशामध्ये सुरुवात झालंय। त्याला कुठंतरी खरं तर आपण मी सुरुवातीला सांगितलं की तुझ्या प्राध्यापक नाही किंवा विचार नाही का लेखकही नाही, पण समाजामध्ये काम करत असताना समाजामधल्या मूळ प्रश्न काय आहेत ते प्रश्न जर आपण जाणून घेतले तर निश्चितपणे या ठिकाणी खरं तर बदल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हा शिक्षणाचा सध्याचा प्रचंड मोठा वाईट काळ चालू आहे।
खरं तर बाबासाहेबांनी ज्या ज्या माणसाला स्वीकारलं त्या बाबासाहेबांनी त्या व्यवस्थेने त्यांना बहिष्कृत करून ठेवलं. इथं शाहू महाराजांना बाबासाहेबांनी स्वीकारलं की शाहू महाराज त्या व्यवस्थेमधून शाहू महाराजाला बाजूला आणलं. दुसरं शाहू महाराजांनी बुद्धाला स्वीकारलं. बुद्ध काही बाबासाहेबांच्या जातीचा किंवा धर्माचा नव्हता, पण एक विचार म्हणून बुद्धाला स्वीकारलं. पण इथल्या व्यवस्थेने सुद्धा बुद्ध दलित करून ठेवला. ही व्यवस्था आहे आणि व्यवस्थेला जरी तुम्हाला बदल करायची झाली तर निश्चितपणे खरं तर आपण या सर्व या ठिकाणी प्राध्यापकात विचारवंत आहात. खरं तर आता सध्या खरं लिहिण्याची वेळ आता आपल्याला टेकली आहे. दुसऱ्याला बरं वाटावं किंवा दुसऱ्यासाठी काहीतरी मी लिहून माझ्या कादंबरीला कथेला किंवा पुस्तकाला पारितोषिक मिळते का ही बघण्यापेक्षा समाजासमोर सत्य परिस्थिती बोलायला हवी आणि वाचायला बी शिकवली पाहिजे आणि लिहायला सुद्धा खरं तर आपल्यापैकी सर्वजण तयार झाले तर निश्चितपणे बदल झाल्याशिवाय राहणार नाही. नसलं तर देश भविष्यात पुढच्या निवडणुका होतील किंवा नाही याच्यावर आपण खरं तर शंका कुशंका घेतो. या ठिकाणचं संविधान राहतंय किंवा न राहतंय. आपण जर शांत राहिलो तर निश्चितपणे ह्या गोष्टी आपल्याला खरं तर सहन करायची कॅपॅसिटी आपल्यामध्ये एवढी निर्माण झाली की आपण एखाद्या गोष्टीवर उद्रेक करू किंवा त्याबद्दलचा या ठिकाणी खरं तर विरोध करण्याची क्षमता आपल्यामध्ये कमी झाली का काय असे कार्यकर्ता म्हणून वाटतंय. माझ्या काळामध्ये मी तसं काही निरीक्षण नाही, मी सुद्धा ग्रॅज्युएट आहे. पण असताना त्यावेळेसचे विद्यार्थी त्यावेळेसचे कॉलेज इथल्या मागासवर्गीयाच्या स्कॉलरशिपवर चालायचे. म्हणजे एकीकडे जर संख्या जर बघितली तर कॉलेजमध्ये तर जवळपास 70 ते 80% हे मागासवर्गीयाचे स्कॉलरशिप उचलणारे विद्यार्थी राहायचे. पण आज कॉलेज आणि महाविद्यालय जर बघितलं तर त्यांचं शिक्षणाचं प्रमाण सुद्धा प्रचंड कमी झालंय. एकीकडे तुम्हाला सांगतो त्यावेळेस आमच्या आईवडील आमटे किंवा निरक्षर असताना सुद्धा त्यांना माझा मुलगा शिकला पाहिजे आणि मी शिकून जर माझ्या मुलाला मी जर शिकवता येत नसेल तर माझ्यासारखा दुर्भाग्य पालक किंवा बाप दुसरा कुणी राहणार नाही. आणि ही सगळं षडयंत्र आपण या ठिकाणी निमूटपणे डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवतोय. म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी खरं या गोष्टीवरचा विचार करावा आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनिलला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद सर.